आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांना आकर्षित करण्याचे ते खास रहस्य शिकणार आहात, जे बहुतेक पुरुषांना कधीच कळत नाही। हा व्हिडिओ पूर्ण करेपर्यंत तुम्हाला स्त्रियांशी कसे बोलावे, त्यांच्या मनात कसे डोकावे आणि त्यांना तुमच्याशी पुन्हा भेटण्याची किंवा बोलण्याची तीव्र इच्छा कशी निर्माण करावी हे नक्की समजेल। कल्पना करा, तुम्ही एका मुलीशी बोलत आहात। तुम्ही तिला काय म्हणाल, कोणत्या विषयावर बोलाल आणि तुमचे संभाषण सहजपणे कसे चालू ठेवाल। पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलणे सुरू करता तेव्हा संभाषणाच्या विषयावर किंवा तुम्ही कसे बोलणार आहात याचा जास्त विचार करू नका। त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे। तुमची मानसिकता बदला। जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा लक्षात ठेवा की ती फक्त एक व्यक्ती आहे। ती आकर्षक आहे म्हणून तिला कोणत्याही उच्च स्थानावर ठेवू नका। हे साधे वाटू शकते, पण तुमच्या मनात हे रुजणे खूप महत्त्वाचे आहे। आतापासून जेव्हाही तुम्ही एखाद्या सुंदर मुलीशी बोलाल तेव्हा स्वतःला सांगा की ती एक फक्त व्यक्ती आहे। तुम्ही स्वतःला उच्च स्थानावर आणि तिला खालच्या स्थानावर पाहिले पाहिजे। स्त्रिया भावनिक प्राणी आहेत आणि त्या भावनांनी आकर्षित होतात। स्त्रियांसोबत यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आकर्षण ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे। आकर्षण कसे कार्य करते हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही स्त्रिया आणि डेटिंगमध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही। आता जाणून घेऊया स्त्रियांचे आकर्षण रडार कसे कार्य करते। पुरुषांपेक्षा वेगळे स्त्रिया अनेकदा त्यांच्या भावनांवर आधारित निर्णय घेतात, तर ऐवजी भावनांनी प्रेरित होतात। त्या काहीतरी पाहतात, काहीतरी अनुभवतात आणि त्या भावनांना प्रतिसाद देतात। त्यांचे कार्य भावनांवर आधारित असल्याने त्या कोणाकडे आकर्षित होतात किंवा कोणाकडे नाही हे त्या नियंत्रित करू शकत नाहीत। आकर्षण ही एक अवचेतन प्रतिक्रिया आहे, जी स्त्रिया पुरुषांनी दर्शवलेल्या काही विशिष्ट वर्तनांना देतात। त्यामुळे आकर्षण निर्माण करण्यासाठी तुम्हाला ही वर्तने तुमच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट करावी लागतील। आकर्षण अवचेतन पातळीवर घडते आणि स्त्रिया ते नियंत्रित करू शकत नाहीत। जेव्हा एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा तिच्या अवचेतन मनातील एक रडार जे प्रेम नियंत्रित करते आणि योग्य पुरुषाचा शोध घेते। तुम्हाला तिच्यासाठी योग्य व्यक्ती आहात की नाही हे तपासण्यासाठी तुमचे मूल्यांकन करू लागते। हे रडार तिच्या जागरूक मनापेक्षा वेगळे आहे। याचा अर्थ असा की जर या रडारला तुम्ही आवडला तर तिचे जागरूक मन नाही म्हणू शकणार नाही। जगातील प्रत्येक स्त्रीचे जन्मापासूनच तिच्या आयुष्यात एक प्राथमिक ध्येय असते, तिच्यासाठी योग्य पुरुष शोधणे ही एक जैविक सत्यता आहे। चला एका साध्या पण महत्त्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करूया, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्षित करतात। तुमची देहबोली, बॉडी लँग्वेज। देहबोलीचे रहस्य, तुम्ही कदाचित देहबोलीबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील, जसे की डोके वर ठेवणे, हात खिशात न घालणे किंवा सरळ बसणे, पण या गोष्टी विसरून जा, त्या तुम्हाला मदत करणार नाहीत। देहबोलीबद्दल तुम्हाला फक्त 3 गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे। जवळ न जाता आत्मविश्वास दाखवा। तुम्ही तिच्या खूप जवळ जाऊ नका। अनेकदा पुरुष असं करतात, पण यामुळे तुम्ही नकळतपणे दाखवून देता की तुम्हाला तिच्याकडून काहीतरी हवं आहे किंवा तुम्ही तिला खूप जास्त प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात। त्याऐवजी शांत आणि आपल्या जागेत राहा। यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र दिसता, जे मुलींना खूप आकर्षक वाटतं। तिच्या असहमतीला सामोरे जाणे आत्मविश्वासाने आणि सहजतेने। जर एखादी मुलगी तुमच्या मताशी सहमत नसेल किंवा तिच्या देहबोलीतून तिला तुमच्यात फारसा रस नाही असं दिसत असेल, तर तिच्यापासून लगेच दूर जाण्याची गरज नाही, पण तुमची प्रतिक्रिया शांत आणि आत्मविश्वासाने द्या। उदाहरणार्थ, जर ती म्हणाली मला या गोष्टीत फारसा इंटरेस्ट नाहीये, तर तुम्ही हसत आणि हलक्या स्वरात म्हणू शकता, ठीक आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, काही हरकत नाही। आणि असं बोलताना तुम्ही तुमच्या संभाषणाचा विषय बदलू शकता किंवा तिच्याकडून प्रतिक्रिया येण्याची वाट पाहू शकता। असं केल्याने तुम्ही दाखवून देता की तुम्हाला तिची मान्यता मिळवण्यासाठी धडपड करण्याची गरज नाही। तुम्ही तिच्या असहमतीला किंवा कमी प्रतिसादाला सहजपणे हाताळू शकता। यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि उच्च मूल्य दिसून येतं, जे मुलींना खूप आकर्षित करतं। आरामशीर राहा। देहबोलीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरामशीर असणे। कल्पना करा की तुम्ही एखाद्या खूप महत्त्वाच्या व्यक्ती शेजारी बसला आहात, तर तुम्ही कसे बसाल? कदाचित तुम्ही आरामदायक नसाल, आदर दाखवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यांना खूप खुश करण्याचा प्रयत्न कराल। पण आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या 10 वर्षापासून ओळखलेल्या मित्राशेजारी किंवा भावाशेजारी बसला आहात। तुमची देहबोली कशी असेल? तुम्ही तुमच्या बसण्याची अजिबात पर्वा करणार नाही। तुम्ही पाय पसरून मागे टेकून बोलत असाल। म्हणून जेव्हा 2 लोक बसतात आणि बोलतात, तेव्हा ज्या व्यक्तीचे मूल्य जास्त असते तोच आरामशीर असतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ
बसण्याची पर्वा करत नाही, हीच मानसिकता तुम्हाला मुलीशी बोलताना ठेवायची आहे. आरामशीर बसा, तुम्हाला जे सोपे वाटेल ते करा. ती तुमच्याबद्दल काय विचार करत आहे याची पर्वा करू नका. तुम्हाला हात खिशात घालायचा असेल तर घाला, पाय वर ठेवायचा असेल तर ठेवा किंवा मागे टेकून बसायचे असेल तर बसा. महत्त्वाचे आहे की तुम्ही आरामशीर आहात. तुम्ही हातांनी किंवा पायांनी काय करता याची मुलीला पर्वा नसते. तिला फक्त तुम्ही किती आरामशीर आहात याची पर्वा असते. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा स्त्रीला वाटेल की तुम्ही स्वतःला तिच्यापेक्षा चांगले मानता. देहबोलीनंतर आता आपण संभाषणाकडे वळूया. कोणत्याही स्त्रीशी बोलताना लक्षात ठेवण्यासारखं एक सोपं सूत्र, संभाषण सूत्र. 50% संभाषण तिच्याबद्दल आणि तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल असावं. 30% संभाषण तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल असावं. 20% संभाषण तुमच्याबद्दल असावं. हे प्रमाण का महत्त्वाचं आहे? ज्या व्यक्तीला दुसऱ्याची मान्यता किंवा प्रशंसा हवी असते तोच स्वतःबद्दल जास्त बोलतो. उदाहरणार्थ, नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला नोकरी हवी असते म्हणून तुम्ही स्वतःबद्दल जास्त बोलता. स्त्रियांसोबतही असंच आहे. तिला तुमची मान्यता हवी नाही, तुम्हाला तिची हवी आहे असं दाखवू नका. म्हणूनच तुम्ही तिच्याबद्दल जास्त बोललं पाहिजे आणि स्वतःबद्दल कमी. तिच्याबद्दल बोलणे 50%, संभाषण तिच्याबद्दल असावं. तिला काय आवडतं, काय नाही, तिचं बालपण कसं होतं आणि तिची स्वप्न काय आहेत, रिकाम्या वेळेत ती काय करते, तिच्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी काय आहेत, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा. याला थेरपिस्ट सारखे ऐका असं म्हणतात. तिच्याबद्दल जाणून घेतल्याने तिला महत्त्वाचं वाटेल. वातावरणाबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल बोलणे 30%. या टप्प्यात काय बोलावं याचा विचार करू नका. मनात जे येईल ते बोला. जणू काही तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी बोलत आहात असं समजा. काहीतरी मूर्खपणाचं बोलणंही ठीक आहे. गंभीर किंवा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बोलत राहा आणि एका विषयावर अडकून राहू नका. तुम्ही नशेत असाल आणि बोलत असाल असं कल्पना करा. काहीही बोला, जरी त्याचा अर्थ नसला तरी. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गंभीर असल्याचं किंवा एखादा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसू नये. फक्त मजा करत राहा. स्वतःबद्दल बोलणे 20%. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलता तेव्हा कधीही तिला हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका की तुम्ही खूप मोठे किंवा आश्चर्यकारक आहात. तुमच्या मोठ्या कर्तृत्वांबद्दल किंवा साहसांबद्दल बोलू नका. एक महत्त्वाचा सल्ला, स्वतःबद्दल बोलताना नेहमी स्वतःची थोडी चेष्टा करा. अशा गोष्टी सांगा ज्यामुळे तुम्ही मूर्ख किंवा विनोदी दिसाल. अशा नाही की ज्यामुळे तुम्ही खूप महान दिसाल. यामुळे तिला समजेल की तुम्हाला तिची मान्यता किंवा तिची प्रशंसा करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रहस्यमय असणे. तुमच्या व्यक्तिमत्वात एक रहस्य असावं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खोटं बोला, पण स्वतःबद्दल खूप लवकर जास्त माहिती उघड करू नका. अनेक पुरुष मुलीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं तपशीलवार उत्तर देतात. उदाहरणार्थ, तुम्ही कुठे काम करता असं विचारल्यावर मी ABC फर्ममध्ये सकाळी 9 ते 5 या पदावर काम करतो. उदाहरणार्थ असे उत्तर द्या. ती, तुम्ही कुठे काम करता? तुम्ही, अरे वा, आपण अजून नुकतेच भेटलो आहोत आणि तू लगेच माझी मुलाखत घ्यायला लागलीस, इतकी घाई कशाला? हसत आणि हलक्या स्वरात बोला. ती, शनिवारी रात्री काय करत आहात? तुम्ही, काहीतरी खूप मजेशीर आणि थोडं सिक्रेट, आता नाही सांगू शकत, नंतर कळेल तुला. ती, तुम्ही कधी रिलेशनशिपमध्ये होता का? तुम्ही, मला वाटतं अजून आपण इतके जवळचे मित्र झालो नाहीत की मी तुला माझ्या खाजगी गोष्टी सांगू शकेल. ती, तर तुमचं नाव काय आहे? तुम्ही, एक अंदाज लाव बघू, बरोबर सांगितलंस तर तुला एक छोटीशी भेट देईन. यामुळे तिला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. हे सगळं शिकल्यानंतरही एक गोष्ट लक्षात ठेवा, मुली तुमच्या नकळतपणे तुमची परीक्षा घेत असतात. जेव्हा एखादी मुलगी तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या मनातलं रडार तुम्हाला तपासायला लागतं की तुम्ही खरंच योग्य व्यक्ती आहात की नाही. या चाचण्यांमुळे अनेक पुरुष गोंधळून जातात किंवा घाबरतात. जरी मी तुम्हाला आत्तापर्यंत संभाषण कसं करायचं हे सांगितलं असलं तरी कधी कधी एकच चाचणी तुम्हाला तुमचं लक्ष विचलित करून सगळं विसरायला लावू शकते. किंवा त्या एका चाचणीमुळे तिला वाटू शकतं की तुम्ही खोटे आहात, फक्त तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून या साध्या पण प्रभावी टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही मुलीसोबत आत्मविश्वासाने बोलू शकता. तुमच्या देहबोलीपासून ते संभाषणाच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुमचं खरं उच्च मूल्य दिसून येईल. आता तुम्ही तयार आहात तिच्या मनात जागा बनवण्यासाठी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.